राव हे दुकान भारी भारी. बरं झालं हे तुम्ही विकत घ्यायला लावलं. केवढी थंडी राव इथे तुला सांगतो मी. इज लाईक पांडा बट गावठी पांडा पाळीव. अक्कल बिक्कल आहे का ना रे तुला? कुठेही काही बोलतो. अटक बिटक करतील. इथले कायदे केवढे कडक असतात माहिती का तुला? पण बरं झालं कृष्णा तुम्ही आम्हाला भेटला. आम्हाला लय बरं वाटलं. आम्हाला दोघांना इकडे पाठवलं होतं खरं तर. म्हणलं जपान मध्ये आपलं काय थंडी राव इकडं. केवढी थंडी आहे. बरं झालं इथं घेतलं. मस्त आहे लेदर विदर. मग तुमचं गाव कुठलं पाहुणे? कुठे? तेच कुठे? गावाचं नावच कुठे? गावाचं नाव कुठे? हा कुठे आलंय? हे आलं पुणे जिल्ह्यात. पुण्याच आहे मी. अरे पुण्याच आहे हो. वा वा दादा. मी उगाच म्हणतो जपानचा माणूस आहे का काय? पुण्याचं आहे आपण. एवढं मस्त मराठी बिराठी आहे. बरं झालं तुम्ही भेटला. पण तुला सांगू का मला असं वाटतं जपानच्या लोकांना नमस्कार करायला ना पुण्याच्या लोकांनी शिकवलेलं असणार. कसं काय? कशी करतात नमस्कार दाखव. हे असं वाकून करतात. मग समोरच्याला कोण वाकवतो सारखं? पुणे करत वा वा दादा वा. नाही. आता आपण जपान मध्ये आलोय ना, तर जपानच्या काही गमती जमती तुम्हाला सांगतो. वा वा सांगा ना राव. जगामध्ये सगळ्यात आधी जपानचा सूर्य उगवतो. घ्या नाही तर आपला सूर्य कधी 8ला कधी 8:30ला कधी 9ला. परवा तर मी झोपून होतो तेव्हा 1:30 वाजता उगवला होता. त्याला काय अर्थ? कोंडाजी जेव्हा आपले डोळे उघडतात तेव्हा सूर्य उगवलेला नसतो. तो सकाळीच उगवलेला असतो. त्याची किरणं सकाळपासूनच पसरलेली असतात. 1:30 वाजेपर्यंत आपण घरात पसरलेलो असतो. तुला सांगतो कृष्ण ह्याच्या घरच्यांनी एकदा ह्याला लवकर उठवायला एक कोंबडा ठेवला. कोंबडा शेवटी 2-3 दिवस तो कोंबडा पहाटे पहाटे याला उठवायचा. चौथ्या दिवशी असं झालं ह्यो उठला आणि कोंबड्याला म्हणतो उठाय 1:30 वाजला चूळ भरून घे. त्याच्यामुळे तो पण आळशी झाला. एवढा शहाणा आहे ह्यो. काय असतो बिनला. चला तुम्ही काहीतरी वेगळं सांगा. चला, तुम्हाला माहितीये जपान मध्ये लोक खूप मेहनत करतात. हो ना. म्हणजे अक्षरशः दिवसाचे 18, 20 तास मेहनत करतात. काय सांगता? म्हणून जर जपान मध्ये लोक काम करताना जर झोपले हा. तर त्यांचा खूप रिस्पेक्ट केला जातो. अरे ह्या हिशोबानं तर ह्याला इथला पंतप्रधान करायला पाहिजे. दिवस रात्र कामावर झोपलेलाच असतो ह्यो. बघ पुढच्या कुठल्या तरी देशाला माझ्या झोपीची कदर आहे. नाही तर तुम्ही इंडियन बुट्टानी मार खाशी ना. बुट्टानी तुम्ही इंडियन्स वगैरे. तू काय इथलायच का रे? आलाय शहाणा. चला तुम्ही काहीतरी सांगा. मग कसं वाटतंय जपान? अरे मजा येते ना? जपान म्हणजे काय राव. आम्ही कधी स्वप्नात बघितलं होतं का असे जपान बिपान मध्ये कधी येऊ. काय थंडी न काय निसर्ग आणि काय तुम्ही. वा वा वा. बॉस. टाकून झोपा. हे टाकून झोपा. हे टाकून झोपा. हे टाकून झोपा. बॉस खोटं नाही बोलत. तो खरंच आलाय. हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तो फुटलाय. तो येणं शक्य नाही. तर त्याला 100 वर्षापूर्वी ढगात पाठवेल आहे. माझ्या बापानं त्याला खुद्द ढगात पाठवलेला आहे. बॉस पण तो खरंच आलेला आहे. तो जर खरंच आला असाल तर त्याला आहे मोठा धोका. कारण आता त्याला सोडणार नाही. हा टाकून झोपा. हे टाकून झोपा. हे टाकून झोपा. कुठे आहे तो? जपान मध्ये. मग का तू का त्याची आरती ओळायला गेलता का? पिऊन मोहाची. ते माझं नाव आहे पिऊन मोहाची. पिऊन मोहाची? तुझं नाव पिऊन मोहाची? तुझं काय नाव अरे? या तुका काय नाव आहे माझं. शे, बरोबर ठेवलं तुझ्या आई बापानं. बरोबर ठेवलं. तुकालाच पाहिजे तुझ्या अंगात. मग तो आला असेल तर पकडा त्याला. पकडा. मी त्याला खूप मारण्याचा प्रयत्न केला पण त्याच्याकडे खूप पॉवरफुल गॅजेट आहे. गॅजेट काय आहे? गॅजेट आईची भाकरी नावाचं काहीतरी आहे त्याच्याकडे. त्यालाच मी गोळी मारली. ते रिबाउंड होऊन माझ्या डोळ्यात घुसली. जाम पॉवरफुल आहे. त्याची सगळी ताकद त्याच्यातच आहे. अबे तुम्ही मार खाऊन आले कसले माणसं तुम्ही. तुम्ही माझे चेले सोबत नाही. पण तसं असेल तर तुम्ही पण आमच्या बॉस सोबत नाही ना. फक्त दाढी केली आणि मेकअप केलं म्हणजे काय बॉस झालं काय? हा जपानी झालं काय?
बोलतो वरडीत. म्हणजे मला जपान येत नाही, हा? मला जपान येत नाही आणि तुला तरी कुठे म्युझिक येते ना, हा? तरी आम्ही म्हणतो तुला का तू म्युझिक डायरेक्टर आहे म्हणतो की नाही? पण करतो ना प्रयत्न ऍक्टिंग करण्याचा. आम्ही कशाला प्रयत्न करता ऍक्टिंग करायचा, ते तर तुला जमणारच नाही, कारण नावापासून फॉल्ट आहे. तुझ्या नावात तुषार आहे, तुषार. अबे तुषार नावाच्या माणसाला जर ऍक्टिंग जमली असती तर त्या तुषार कपूरचं करिअर नसतं झालं. मग तो ऍक्टर नाही तर गोलमाल मध्ये कसा आहे? जसं तू विश्वादौरात आहे ना, तसा तो आहे तिकडे. तू काय कामाचा आहे बे? काय कामाच्या धाबात नुसतं दाढी मिशा लावून फिरतो इकडे. अति होता आता, हाती अति लय होता, जाम काय- होते काय- तुम्ही, लय बोलायला लागले काय तुम्ही. करणार काय तू? मी आत्ताच्या आत्ता विश्वदौरा सोडून जाऊन मी आत्ताच सांगतो तुम्हाला. मी नाही 70,000 रुपये तिकीट आहे. 2 हाना पण ऍक्टर म्हणा, इथेच थांबतो. हे असा वट नेवले ते असा वट. अबे तू कुठे आहे? कुठे आहे तो? येड्याची वाडीत. येड्याच्या वाडीत गावात या गावकऱ्यांनी आणला असेल त्याला. जाम मस्ती आली गावकऱ्यांना. मला ती संदूक पाहिजे कुठल्याही हालतीत. घोडे काढा. तुम्ही नाही बसू शकत घोड्यावर, का मग? फाटेल ना काय कपडा. हा झगा दिला यार. हा काय झगा आहे का? अरे तुला कशासाठी आणलं? तुला एकट्याला जपानी समजते इथं. चांगले झग्यानं स्वतःसाठी चांगले कपडे आणले. अरे हा बोलतच नाही काही. चला यार. टाकून जावा, टाकून जावा. पंखे घ्या पंखे, चांगले चांगले पंखे. ओ हायो गोजायमास, पंखे पंखे खूप मस्त मस्त. कितने का पंखा? 700 ला 1, 1000 येनला 2. 1002 1000 येनला 2. दो. Yeah, two. Take this two for you. हे 2 तुमच्यासाठी. ओनली 1000 येन. फक्त 1000 येन. वा वा, आमच्याकडे पण झाली, तुमच्याकडे चालते अजून. अरिगातो गोजायमास, अरिगातो गोजायमास. पंखे घ्या पंखे, मस्त मस्त पंखे. हा? फट गया. हातले हाँ कसं केलं तुम्ही? हवा कशी घेतली? ऐसे ऐसे ऐसे. नो, असं नो. इथला एक हे असं ठेवायचं काय? आणि तोंड हलवायचं. असं असं असं. हा येस येस, ओके. तोंड हलवा असं असं. तर हा इट्स गुड. दिस इज रॉंग, दिस इज गुड. ओके, टेक इट. Oh, arigato, arigato. तुम्ही पण करा. औषध खावरा करा करा. ओके, अरिगातो गोजायमास. दमले ग दमले, लोकांना गणून गणून दंगले. आहे ग आय 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 आय. काळू बाळू, अजून आपला पुतण्या कसं नाही आला म्हणायचा? कुठं गेला असेल? बघून येता का जरा? हा जा बघून ये जा. अजून कसा नाही आला पुतण्या? या ठासाकी नाव त्याचं, या ठासाकी, या ठासाकी. आणलंस, बरं केलंस, चांगलं केलंस, आणलंस ते. हा हुशार माझं बावलं घे. हा जा आता खाल्लंस, शाना पाय. आई ए सांगा ठासाकी. पतो. हा शाबास, बाळू घेऊन आलास, आता जा. हा